एखाद्यानं इतकं बी मनच बरं माझं नादच लागला बाबा. तर मित्रांनो, तुम्हाला पण असा सेम व्हिडिओ बनवायचे तर सिम्पली तुम्हाला काय करायचे, कॅपकट ओपन करायचे, डायरेक्ट क्रिएट प्रोजेक्ट मध्ये जायचे. तुम्हाला काय करायचे, काही इमेज सिलेक्ट करायचे. मी ते इमेज सिलेक्ट करून घेतो. तोपर्यंत तुम्ही चॅनलला व्हिडिओ लाईक सबस्क्राईब करा. तर इथे इमेज ऍड करून घ्यायचे 10-12. परत ऍड करायचे. ऍड केल्यानंतर इथे ऍड ऑडिओचं ऑप्शन येत असेल त्याच्यावर क्लिक करायचं. एक्सट्रॅक्ट म्हणून ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करायचे. आपला आताचा व्हिडिओ आहे तो एक्सट्रॅक्ट करून घ्यायचा आहे. आणि इथे काय करायचे, तुम्हाला बीट्स वरती क्लिक करायचे. ऍड बीट्स वर सॉरी ऑटो जनरेट बीट्स वरती क्लिक करायचे. आणि त्यानंतर इथे बीट लागून जातील तुमच्या व्हिडिओ. बीट लागते बघू शकता. इथे ऍडिंग बीटचा ऑप्शन येतोय. इथे तुम्हाला काय करायचे, लाईट बी करायचं नाही. लाईटचा पुढचा ऑप्शन आहे नाही तो इथं टाकायचे. आणि इथं बीट ऍड होत जातील त्यानुसार व्हिडिओ ते ऍड करायचे. आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आपण बीट नुसार व्हिडिओ लावून घेत आहोत. तर असं सेम तुम्ही पेन लावून घ्यायचे. आपण व्हिडिओ ऍड केला त्यात तुम्हाला हे टाकायचे जरूरत नाही. ट्रान्झॅक्शन इथे बरोबर तुम्ही करू शकता. ते 2-3 इमेज अजून लागणार आहेत ते तुम्ही टाकून घ्यायच्यात. अशा प्रकारे तुम्ही टाकून घ्यायच्यात इमेज. तुम्हाला दाखवतो तशा प्रकारेच. तर तुम्ही मराठीत व्हिडिओ एडिटिंग शिकताय पण तुम्ही अजून व्हिडिओला आपल्याला लाईक केलं नसेल मराठीत असाल तर व्हिडिओ लाईक करा पटकन. आणि आपला चॅनल जो आहे PS क्रिएशन चॅनल ते सपोर्ट करा. तर आता शेवटपर्यंत आपण घेतला आहे तेव्हा तर शेवटची बीट राहिली करून घ्यायचं. पहिल्याच बीटवर यायचे. तर असं ऍड झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तिथं जर आपली बीट स्पीड होते ना तिथं काय करायचे, डुप्लिकेट करायचे. डुप्लिकेट केल्यानंतर तुम्हाला काय करायचे, ते ओव्हरलेच ऑप्शन क्लिक करून ओव्हरले करून घ्यायचे आणि व्हिडिओच्या खाली करून घ्यायचे. आणि ते लय बी सेकंद ठेवायचं नाही, 0.5 सेकंद ठेवायचे. हा व्हिडिओ इथं तुम्हाला रिमूव्ह बॅकग्राऊंड ऑप्शन दिसला त्याच्यावरती क्लिक करायचं आणि ऑटो रिमूव्ह वरती क्लिक करून घ्यायचे. बॅकग्राऊंड रिमूव्ह आणि ते बॅक यायचे आणि ते की द्यायचे आपल्याला. आता शेवटला एक द्यायचे, स्टार्टला एक द्यायचे. स्टार्टची की खाली घ्यायची अशी ड्रॅग करायची खाली अशी वरील येते. तुम्ही मध्येच तुम्ही देऊ शकता. की द्यायचे नाही मध्ये, मला ग्राफ द्यायचे. ग्राफ देण्यासाठी तुम्हाला काय करायचे, द्यायचे आणि एज नावाचा ग्राफ आहे का नाही तो द्यायचे. तो दिल्यानंतर तुम्हाला असा विषय होऊन जाईल. बघा तुम्ही बघू शकता दिसताना चांगलं दिसतंय. असा विषय झाल्यानंतर तुम्हाला काय पुढची ट्रिप सांगतोय ते व्हिडिओ स्पीड होईल. तर आता आपण दुसऱ्या प्रोजेक्ट मध्ये त्याच प्रोजेक्ट मध्ये आलोय. आता तुम्हाला काय करायचं, पहिल्या बीटवर यायचे आणि तुम्हाला इथे पहिल्या अॅनिमेशनच्या व्हिडिओ क्लिक करायचे. अॅनिमेशन द्यायसाठी कंबो मध्ये जायचे. स्प्लिट अँड स्लाइड 1 नावाचा हा ट्रान्झॅक्शन द्यायचे. तुझ्या पुढच्या बीटवर क्लिक करायचे, तिथे जायचे आणि तुम्हाला स्प्लिट अँड 2 नावाचा हा ट्रान्झॅक्शन द्यायचे. सॉरी अॅनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या अॅनिमेशन क्लिक करायचे पुढच्या. आणि इथे तुम्हाला काय करायचे, वेव्ह एम्प्री फॅशन फंक्शन हा अॅनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या यायचे त्याला डुप्लिकेट करायचे लेअर. म्हणजे काय करायचे, लेअर दिसते का तुम्हाला खाली घ्यायचे वाढायचे आणि खालच्या लेअरला अॅनिमेशन द्यायचे. एक 3D कार्ड 1 नावाचा अॅनिमेशन द्यायचे. त्यानंतर वरचे जी हे आहे ना ती अशी कसं म्हणतो ऑप्सिटी हे करायचे. आणि ती कशी करायची तुम्हाला सांगतो. आता चुकून बॅक गेलो सॉरी. डुप्लिकेट करायचे लेअर. डुप्लिकेट केली तर ओरला घ्यायचे. ओरला घेतलं असा
तुम्हाला इंटरव्ह्यू दिसून जाईल. अशी तुम्ही लेअर करू शकता. कळलं का? आणि बारीक आपोआप होऊन जाईल, काय विषय ना. तर अशा प्रकारे झाल्यानंतर आता काय करायचं तुम्हाला, ते बघू शकता तुम्ही. तुम्हाला इथपर्यंत झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, पुढच्या एनिमेशन वर द्यायचे. तुम्हाला एनिमेशन द्यायचे कंबो मध्ये जाऊन तुम्हाला वेव ऍब्सॉर्बेशन नावाचं एनिमेशन द्यायचे. ते वर दिसेल नाही तुम्हाला, काही विषय नाही. कारण पुढच्या ह्या जेवायचे तुम्हाला इथे काय करायचे, एनिमेशन वर क्लिक करायचे. जिथे आपला मेन पार्ट चालू होतोय तिथे तुम्हाला काय करायचं, सिम्पली येते सर्च बॉक्स मध्ये जायचे. सर्च बॉक्स म्हणून सर्च करायचे हे रिपल. ते खाली बी दिसेल तुम्हाला. रिपल सर्च केला. रिपल सर्च केल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे दिसून जाईल ते नंबरचा इफेक्ट. असं इफेक्ट बघा. हे दिल्यानंतर पुढच्या ह्याच्या व्यायचे त्याला द्यायचे ॲनिमेशन. ॲनिमेशन वर क्लिक करायचे. इन मध्ये थांबायचे. तुम्हाला शेक 3 नावाचं ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्या व्यायचे ॲनिमेशन वर क्लिक करायचे आणि तिथे तुम्हाला काय करायचं, डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचं ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या ह्याच्या व्यायचे ॲनिमेशन वरती क्लिक करायचे. त्याला तुम्हाला डिस्टॉर्ट राईट नावाचं ॲनिमेशन द्यायचे. त्याच्यानंतर पुढच्या बटनवर क्लिक करायचे. तर तुम्हाला ॲनिमेशन वरती जायचे आणि तुम्हाला इथे पॉपिंग कॅन्डी नावाचं ॲनिमेशन द्यायचे. त्यानंतर पुढच्या बटनवर जायचे. इथे तुम्हाला काय करायचं, लेफ्ट झूम नावाचं ॲनिमेशन द्यायचं. दिसेल जाईल तुम्हाला लेफ्ट झूम वर दिलेलं नाव. तर एवढे ॲनिमेशन देऊन झाल्यानंतर आता तुम्हाला काय करायचं, इथे जिथं आपल्याला हे असे लेअर दिल्यानंतर तिथे यायचे. तिथे तुम्ही स्विश वॉश लार्ज नावाचा हा द्यायचे साऊंड इफेक्ट. इथे साऊंड इफेक्ट वरती क्लिक करून स्विश नावाचा आहे तर हे दिसेल तुम्हाला. स्विश वॉश लार्ज नावाचा हा हे दिसेल. त्यानंतर काय करायचं, हे दिल्यानंतर इथे याचे ह्या लेअर वरती इथे तुम्हाला काय करायचं, ट्रान्झॅक्शन द्यायचे. लेअर 2 नावाचा ट्रान्झॅक्शन द्यायचे. त्यानंतर खाली क्लिक ओपन द्यायचे. साऊंड इफेक्ट मधून काय करायचं, तुम्हाला सर्च करायचे कॅमेरा. कॅमेरा सर्च केल्यानंतर सिम्पली तुम्हाला क्लिक कॅमेरा शूटर नावाचं ट्रान्झॅक्शन दिसेल. सॉरी, क्लिक शूटर नाही, क्लिक कॅमेरा शूटर साऊंड नावाचं ट्रान्झॅक्शन दिसेल पहिल्या नंबरचं. त्यानंतर असं काय करायचं, तुम्हाला इथे मेन बीट वर यायचे. इथे तुम्हाला काय करायचे, पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं, इथे ट्रेंडिंग मध्ये थांबायचे. क्रोमॅटिक नावाचा हा जो इफेक्ट आहे तो शेवटपर्यंत लावून घ्यायचे. आणि ब्लॅक फ्लॅश 2 नावाचा पण इफेक्ट आहे तो शेवटपर्यंत लावून घ्यायचे. शेवटपर्यंत लावून घेतल्यानंतर आता काय करायचे, तिसऱ्या फुटवर यायचे. मेन बीट स्टार्ट होते तिथून तिसऱ्या फुटवर. तिथे तुम्हाला काय करायचे, बॉडी पिक मध्ये जाऊन रिप्लेस मध्ये ट्रेनिंग मध्ये थांबून ग्लोईंग लाईट डबल्स नावाचा हा हे द्यायचे. त्यानंतर येथे तुम्हाला पुढच्या बीटवर यायचे आणि इथे तुम्हाला बटरफ्लाय नावाचा इफेक्ट द्यायचे. एवढा इफेक्ट देऊन झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं, आता तुमचा हा व्हिडिओ आता रेडी झालेला आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्कीच सांगा. आणि चॅनलवरती पहिल्यांदा असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपल्या व्हिडिओ मध्ये आल्याबद्दल आपलं धन्यवाद.